नमस्कार एस्परंट्स, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपली जी सिरीज चालली आता, जानेवारी झालं, फेब्रुवारी बघतोय आता आपण. तर यामध्ये आपण बघणार आहोत 9 विभाग, द्विभाषिक असणारे, MCQ अँगल कोण झाले ते, संकल्पना नोट्स असतील, ठीक आहे, कन्सेप्च्युअल नोट्स असतील, आणि मेन्स आणि प्रिलिम्ससाठी दोघांसाठी पण चांगलं आहे. चला मग स्टार्ट करूया. आता हे बघा, हे 9 विभाग आहेत सगळे. पॉलिटी, महाराष्ट्र, इकॉनॉमी, डिफेन्स, सायन्स, एन्व्हायरमेंट, स्पोर्ट्स, अवॉर्ड्स, इंटरनॅशनल अफेअर्स. एक एक करून बघूया आता. राज्यव्यवस्था व शासन. आता यामध्ये काय चाललंय, आता जरा पॉलिटिकल न्यूज आहे. दिल्ली असेंब्ली इलेक्शन झालेले 2025चे 26मध्ये रिझल्ट आलेला. तर भाजपने 48 ठीक आहे, तेव्हाच झालेले. तर भाजपने 48 सीट्स जागा जिंकून दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवलेला. आणि दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर आले ते. रेखा गुप्ता जे आहेत ते आता चीफ मिनिस्टर आहेत दिल्लीचे. आपचे जे होते केवळ 22 जागा आलेले आणि ते डिफीट झाले त्यामध्ये. आणि काँग्रेसचं तर शून्यावरच खाते होते. सलग तिसरा वाईपआउट होता दिल्लीमध्ये तर. आणि वोटर टर्नआउट होतं ते 60%च्या आसपास होतं, 60.45%. थोडंसं हायर होतं 2020पेक्षा. आणि EVM VVPॅटवरती जी कॉन्ट्रोवर्सी चाललेली, त्याच्यावर तर काय त्याचा निर्णय काय एवढा इम्पॅक्ट नाही झाला रिझल्ट्सवरती. तर हे झालं. आणि हे प्रश्न बघू शकता. बघा काय करायचं तुम्हाला, पहिले प्रश्न वाचा हे, ठीक आहे. एवढे प्रश्न वाचा, प्रयत्न करा हे सॉल्व्ह करायचं असंच डायरेक्ट विदाउट ऑप्शन्स, काहीच नाही, डायरेक्ट ट्राय करायचं सॉल्व्ह करायचं. आणि जर काहीच नाही आलं तर मग हे पूर्ण वाचायचं. म्हणजे एकदम असं बघा, पहिले जोपर्यंत आपल्याला भूक लागत नाही तोपर्यंत जेवण पचणारच नाही. बिना भूकचं जर जेवायला गेलं तर काय होईल माहिती असेल तुम्हाला, पचतच नाही ते मग ब्लोटिंग आणि ते इंडायजेशन वगैरे खूप काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि रेखा गुप्ता आहे ते पहिले वुमेन नाही आहेत CM दिल्लीच्या. पहिले कोण होते? सुषमा स्वराज होते 1998मध्ये, ठीक आहे. त्यानंतर वक्फ अमेंडमेंट बिल 2025चा राज्यसभेमध्ये पास झालेला मेजॉरिटीसोबत. डिस्ट्रिक्ट कलेक्टरला थोडी नवी पॉवर देण्यात आलेले वक्फ प्रॉपर्टीजबद्दल. आणि मुस्लिम वुमेन आणि नॉन मुस्लिम मेंबर्सला इन्क्लूड करण्यात आलं वक्फ बोर्ड्समध्ये. तुमच्यासाठी एक होमवर्क असणार आहे. काय असणार आहे होमवर्क? वक्फ जे आहे, चान्सेस कमीच आहेत त्याच्या विचारण्याचे. त्या संदर्भात हे नेमकं काय आहे, हे काय इश्यूमध्ये होतं, काय प्रावधान होते ह्याचे, ठीक आहे. आणि प्रॉब्लेम्स काय ते, मग सोल्युशन काय काढलं आहे, आणि बिल काय सांगतं आहे, बिल काय काय ॲड्रेस करतं आहे, आता काय चाललं आहे. तर हे सगळं तुम्हाला एका इश्यूबद्दल एवढं सगळं माहिती असायला पाहिजे. एक जनरलिस्टिक पर्स्पेक्टिव्हनंच बघायचं याला, एकदम डिटेलमध्ये जायची गरज नाही की हे एवढे ॲडमध्ये एवढं मग कुणी दान केलं असं, ठीक आहे. ते तुमच्यासाठी होमवर्क असेल. आता मी सगळे जास्तीत जास्त टॉपिक्स कव्हर करतो म्हणून मी एवढं सगळं करत बसलो तर मग प्रत्येक इश्यूला एक एक व्हिडिओ होईल मग. तर तसं पाहिजे असेल तर सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. मी एक तुम्हाला जर कुठला इश्यू इम्पॉर्टंट वाटत असेल आणि तो माझ्याकडनं मिस होत असेल तर तो पण कमेंट करा तुम्ही. तर त्याच्यावर पण मी प्रयत्न करेल लवकरात लवकर व्हिडिओ बनवायचा, ठीक आहे. वाटलं तर जानेवारीपासून उचला तुमचे न्यूज जे पण असतील ते आत्तापर्यंतचे, त्यातले मेजर तुम्हाला वाटत असेल ते इम्पॉर्टंट जे न्यूज असतील किंवा आर्टिकल्स असतील किंवा कन्सेप्च्युअल असतील तर त्याच्याबद्दल मला सांगा. तर मी करत जाईल तेही चालेल. किंवा मग हे चालत असेल तर हे पण करू शकतो. पण हे तर चालेलच आहे म्हणा. जर अजून एक इनडेप्थ पाहिजे असेल तर ते पण सांगा मला. तर अपोजिशनने आता ह्याला अनकॉन्स्टिट्युशनल म्हणलं आणि वॉकआउट दिलेला, ह्याच्याकडनं बाहेर गेले. युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट पोर्टल बनवण्यात आलेलं डिजिटल मॉनिटरिंगसाठी. भरपूर पिटिशन फाईल झाले सुप्रीम कोर्टमध्ये त्या बिलला चॅलेंज करण्यासाठी. तर ठीक आहे. आता वक्फ अमेंडमेंट हे मनी बिल नाही आहे, हे ओरिजिनली पास झालेलं 95मध्ये, ठीक आहे. आणि ह्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये माहिती पाहिजे तुम्हाला. आता जास्त इश्यू मोठा झाला तर आहे, पण एवढं नाही आहे, कारण मॅनेजेबल आहे. आता बजेट आलेलं फेब्रुवारीमध्ये. कधी येतो बजेट मला सांगा. महाराष्ट्राचं कधी येतो आणि इंडियाचं कधी येतो? तर जे फायनान्स मिनिस्टर अजित पवार होते तर त्यांनी प्रेझेंट केला 7.97 लाख करोडचा बजेट आहे. बाय द आत्ता घोटाळा जो आला आहे तो 15 लाख करोडचा आला आहे. कुठला आला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे जूनचं म्हणतो आहे मी, जूनमध्ये झालेलं. लाडकी बहीणचं जे योगदान किंवा योजनेत वाढ करण्यात आली 1,500 ते 2,100 महिना पर महिना करण्यात आला आहे, ठीक आहे. बळीराजा शेतकरी योजना 30% इन्क्रीज करण्यात आले फार्म पॉवर सबसिडीमध्ये. 50,000 करोड देण्यात आलेले आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. CM तीर्थदर्शन योजना प्री पिलग्रिमेज आहे सिनियर सिटीजनसाठी. आणि स्कूल डिजिटलायझेशन केलेत म्हणजे काय, यामध्ये 1 लाख स्कूलमध्ये टॅबलेट्स देण्यात येणार आहे, ठीक आहे. इथं पहिले प्रश्न वाचा, मग हे प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा.
अजित पवार हे फायनान्स मिनिस्टर राहिलेत, किती वेळा राहिलेत मागच्या ह्याच्यात मी पाहिले, आपण सांगितलेलं डिस्कस केलेलं, तर मला सांगा किती वेळा? 9 वेळा, 10, 11, 12, किती वेळा त्यांनी सादर केलं आहे बजेट? आणि किती वेळ होते हे? आता कोण आहे डेप्युटी CM? आणि ते सगळं आपण डिस्कस केलेलं मागच्या जानेवारीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आपली सिरीज आहे, प्लेलिस्टमध्ये बघू शकता इथं. आणि हे महाराष्ट्राचे फायनान्स मिनिस्टर पण आहेत आणि डेप्युटी CM पण आहेत होते. सॉरी. पुणे मेट्रो फेज 2 इनॉग्रेशन. फेज 2चं इनॉग्रेशन झालेलं आहे. PM मोदी यांनीच इनॉग्रेशन केलं पुणे मेट्रो फेज 2 कॉरिडॉरमध्ये. कुठं जातं हे? 5.5 किलोमीटरचं आहे. कुठून कुठं? स्वारगेट ते कात्रज. आणि त्यामध्ये नवीन एक्सटेन्शन ॲड करण्यात आले 5.5 किलोमीटरचं. सॉरी 5.5 किलोमीटरचं ॲड करण्यात आले नवीन एक्सटेन्शन. आणि टोटल पुणे मेट्रोचं नेटवर्क किती आहे? 38 किलोमीटरचं आहे. 38.25 किलोमीटरचं आहे आणि ते ऑपरेशनल आहे, म्हणजे आता चालू आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन हे MMRC, ठीक आहे, महामेट्रो म्हणतात त्याला, इम्प्लिमेंट करतं हे प्रोजेक्ट, अंमलबजावणी करतं. आणि एक्सपेक्टेड डेली किती असतील? तर अराउंड 4.5 लाख पॅसेंजर्स होऊ शकतात अपेक्षित. आणि फेज 3 कुठून कुठपर्यंत? NJRD IT पार्कपासून ते शिवाजीनगरपर्यंत आहे. तर हे फेज 3 पण आता चाललेलंच आहे. तर होऊन जाईल मला वाटतं फेज 3 पण आता येऊन जाईल. आय गेस जूनच्या एंडिंगमध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये होऊन जाईल हे ऑपरेशनल. बाय द वे, या फेज 3च्या इथंच मी कुठंतरी राहतो. सांगा मला कुठं राहतो मी? हे MPCला विचारतील. असं हे बघा, परत प्रश्न आहेत, कुठे किती टोटल नेटवर्क काय आहे. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी प्रेझेंट केला 8वा कन्झिक्युटिव्ह बजेट. हे 8वा होता त्यांचा, ठीक आहे, त्यांचा 8वा आहे, आपला 8वा नाही आहे, म्हणजे ओव्हरऑल 8वा नाही आहे हा, ऑब्वियस आहे ना. नवीन टॅक्स रिजिमनुसार इन्कम जे आहे ते 12 लाखपर्यंत लोकांना फुल्ली फ्री, टॅक्स फ्री आहे. ज्यांचं 12 लाख म्हणजे महिन्याला 1 लाख जे कमवतात तर त्यांना टॅक्स फ्री असणार आहे. आणि समजा 1.2 लाख जरी कमवत असेल तर त्यांना भयानक टॅक्स लागणार आहे. ग्रोथ टार्गेट आहे फायनान्शियल इयर 26चा 6.4% GDP ग्रोथ प्रोजेक्टेड करण्यात आलेलं आहे. बिहार आंध्र प्रदेश स्पेशल पॅकेज आहे, 41 करोड देण्यात आले इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. 100% FDI परमिट केला इन्शुरन्स सेक्टरमध्ये. स्वामी 2.0 फंड 15,000 करोड. स्टॉल्ड हाऊसिंग प्रोजेक्ट्स, जे हाऊसिंग प्रोजेक्ट्स थांबलेले आहेत तर त्यांना परत चांगलं करण्यासाठी, गृहनिर्माणसाठी त्यांनी एवढे फंड दिलेत. स्वामी, ठीक आहे, स्वामी कशाच्या संबंधात आहे? 2.0, तर ते महत्त्वाचं आहे. स्वामी 2.0 फंड कशाच्या संबंधात आहे? जे की गृहनिर्माणच्या प्रकल्पांसाठी आहे ते, ठीक आहे, अडकलेले आहे, जे पण अडकलेले आहेत ना ते. आणि 12 लाख टॅक्स फ्री जे लिमिट आहे ते नवीन टॅक्समध्ये येतं आहे, ठीक आहे, ओल्डमध्ये तसं नाही आहे. ते लिमिट जे अनचेंज केले त्यांनी, जे पहिलेचं होतं कुठपर्यंत तुम्हाला सांगा? 0 ते 5 होतं का? 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 30, 30च्या पुढं असं काय होतं का? मला सांगा. मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी सर्वेक्षण सादर केले. काय? इकॉनॉमिक सर्वे. इकॉनॉमिक सर्वे कधी येतो मला सांगा? बजेट पहिले येतो का इकॉनॉमिक सर्वे पहिले येतो? 2 दिवस अगोदर येतो, 3 दिवस अगोदर येतो, 1 दिवस अगोदर येतो, 4 दिवस अगोदर येतो? कधी येतो? पहिला प्रश्न इथंच आहे बघा. पहिली गोष्ट, इकॉनॉमिक सर्वे कोण सादर करतं? मग त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे कधी सादर करतात? 1 दिवस अगोदर न 2 दिवस अगोदर. आणि मग बाकीच्या अंतरच्या गोष्टी तर मग बऱ्यापैकी माहिती असतीलच तुम्हाला. फायनान्शियल 25चं GDP ग्रोथ किती राहिलेला? 6.4%, जे की ठीकठाक होतं. इन्फ्लेशन आहे आपलं 5%च्या आसपास, 4.9% म्हणा. विदिन द टार्गेट बँड आहे 4+-2. 4+-2 आपलं टार्गेट बँड आहे, माहिती आहे ना, म्हणजे 6 किंवा 2 या दोघांच्या मध्ये असेल तर हेल्दी राहतं आहे इन्फ्लेशन. पण मला वाटतं जास्त वाढलं असेल आता, 6.5 का 7पर्यंत गेलं वाटतं आता. शेतीमध्ये क्षेत्रवाढ करण्यात आली, 3.8% अबाव ॲव्हरेज परफॉर्मन्स देण्यात आलेला आहे सरासरीपेक्षा. निर्यात जे आहे एक्सपोर्ट $778 बिलियन नवीन रेकॉर्ड हाय करण्यात आलो आहे आपण. हे कधीची गोष्ट आहे? जानेवारी-फेब्रुवारी किंवा फेबची पकडा, बजेट सादर करतो आहे आपण. अनएम्प्लॉयमेंट 3.2% PLFS इम्प्रूव्ह झाले, सुधारणा झाली. आता अनएम्प्लॉयमेंट रेट किती सुधारणा झाली आहे माहितीच आहे आपल्याला. संरक्षण आणि सुरक्षा, ठीक आहे, दोन कंबाईन झालं. INS विशाखापट्टणम P-15B डेस्ट्रॉयर. आता याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. INS विशाखापट्टणम हे इंडियाचं इंडिजिनियसली बिल्ड डेस्ट्रॉयर आहे. स्वतः आपण इंडियाने बनवलं आहे, तो कुणाकडनं इम्पोर्ट वगैरे नाही केलं. जनरली आपले डिफेन्सचे जे पण आहेत ना, मेजरली तर आपले जे एअरक्राफ्ट्स वगैरे असतात, जेट्स वगैरे, तर ते आपण जनरली आता ब्रह्मोस म्हणतो आपलं, काय ते रफायल वगैरे, तर आपण ते इम्पोर्टच करायला लागतो आपल्याला. आणि हे कुठं बनवण्यात आलं आहे? प्रकल्प अंडर प्रोजेक्ट 15Bच्या अंतर्गत
ते माझगाव डॉक मुंबईमध्ये बनवण्यात आलं आहे. ब्रह्मोस NG जे आहे त्यामध्ये पण इन्क्लुडेड आहे. जे IS विशाखापट्टणम आहे त्यामध्ये ब्रह्मोस पण आहे. NG सुपरसॉनिक मिसाईल सिस्टम आहे, यामध्ये इंटिग्रेटेड आहे, आतमध्ये बसलेलंच आहे. 4 P-15B डेस्ट्रॉयर आहेत आपल्याकडं. INS विशाखापट्टणम, मोर्मुगाव, इम्फाळ आणि सुरत. ठीक आहे. 7,400 टन डिस्प्लेसमेंट करण्यात आलेलं आहे, विस्थापन करण्यात आले. भारताचे सर्वात मोठे युद्धनौका आहे. युद्धनौका काय हे जरा आहे. ठीक आहे. 75% इंडिजिनस कंटेंट आहे अंडर आत्मनिर्भर भारत इनिशिएटिव्ह, म्हणजे 75% आपलं स्वदेशी आहे उपकरणे. ठीक आहे. तर यांचे हे क्वेश्चन वाचून तुम्ही प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा. आता जे पण आपण डिस्कस केलं. आता आपण बघणार MIRV. MIRV काय असते? पहिली गोष्ट आहे, MIRVचा फुल फॉर्म काय ते सांगा. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. सीधा सरळ विचारतील की फुल फॉर्म काय आहे, रेंज काय आहे अग्निफायची, कोणी डेव्हलप केलं आहे, किती कंट्रीज आहे MIRV. पहिली गोष्ट MIRV आहे काय आणि नेम काय आहे टेस्ट मिशनचं, ते नंतरची गोष्ट झाली. आता भारताने अग्नि 5 MIRV बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी केली. प्रत्येक शब्दाचा मला अर्थच पाहिजे. MIRV काय आहे, बॅलिस्टिक काय आहे, सुपरसॉनिक काय आहे, क्रूज काय आहे, माहिती आहे का? चला एक शॉर्ट सारांश सांगतो. बॅलिस्टिक आणि क्रूजचं एक सांगतो. बॅलिस्टिक मिसाईल काय करतात, इथनं फायर केलं एकदम वरती जाणार, इथं टार्गेट आहे, इथनं इंजिन बंद करणार ते आणि सरळ ग्रॅव्हिटीच्या दिशेनं ते खाली येणार. क्रूज मिसाईल जी असती अशी जाते, झप दिशी अशी जाते, म्हणजे ग्राउंडच्या जवळ असते. हे रडारमध्ये येणं जरा अवघडच असतं, फास्ट असते आणि हलकी असते. म्हणजे हलकी असणं गरजेचं आहे ना, नाहीतर आपटल खाली. त्यामुळे ठीक आहे. क्रूज आणि बॅलिस्टिक मिसाईल एक ठीक क्लिअर आहे. MIRV काय आहे, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेकल्स. ठीक आहे. रेंज काय आहे, 5,000 किलोमीटर आहे. इंडियाने जॉईन केला आहे MIRV क्लब. आता MIRVमध्ये कुठले कुठले नेशन्स आहेत, यामध्ये USA, रशिया, चायना, हे तिघं आपले दुश्मन समजायचे. एक दोस्त आहे, 2 दुश्मन आहेत. बऱ्यापैकी हे पण दुश्मन ना दोस्त असं झालं आहे, हे म्हणा वेगळी गोष्ट आहे. UK आणि फ्रान्स पहिले किती होते, 5 बरोबर. आता आहे आपण 6वे. आणि टेस्ट कंडक्ट केलं DRDO आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यांनी, आणि PMने कॉंग्रॅच्युलेट केलं मिशन दिव्यास्त्र अचिव्हमेंटसाठी. मिशन दिव्यास्त्र काय आहे, डिवाइन वेपन. ठीक आहे, डिवाइन वेपन आहे. आणि हे पहिले आपली MIRV अग्नि 5 टेस्ट होती. दिलंय का इथं, ठीक. विज्ञान व तंत्रज्ञान. तर यामध्ये काय, इस्रोचं GSLV F-15 NVS-02 ची यशस्वी प्रक्षेपण. ठीक आहे. प्रक्षेपित केले म्हणजे काय, सक्सेसफुली लॉन्च्ड. हे सोपं वाटतं. हे बघा, यशस्वी प्रक्षेपण आहे का प्रक्षेपण आहे, ठीक आहे. असं काय पण असो, काय लॉन्च केलं NVS-02. NVS-02 काय आहे तुम्हाला माहिती आहे का? नॅविक माहिती का काय? नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. फुल फॉर्म नाही. आता हे काय, आता हे भारत आहे समजा. आता प्रॉब्लेम मला वाटतं कारगिल वॉरमध्ये आपल्याला झालेला. आपल्याला गरज होती GPSची तेव्हा. ठीक आहे. इथं कुठंतरी वरती माउंटन्सवरती आलेले, जम्मू काश्मीरचे तिकडं पण आलेले आणि आत पण घुसलेले आणि प्लस बॉर्डरला पण होते. तर आपल्याला GPSची गरज होती तेव्हाची. कधी होतं, 1999च्या आसपास. ठीक आहे, 1998 1999. तेव्हा आपल्याकडं कशावर आपलं स्वतःचा GPS तर नव्हतंच, तेव्हा तर काय प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला डिपेंड राहायला लागलं USAकडे. पण USA म्हटलं काय, आम्ही नाही देणार, आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करणार. पाकिस्तानला सगळं सांगत बसलं की हे कुठे आहे काय आहे. मग आपल्या सैनिकांना माहिती नाही की कुठपर्यंत आलेत सैनिक. तर त्यासाठी त्यांनी स्वतः जाऊन मग तिथं बघून मग त्यांना हे सगळं अडचणी फेस करून मग त्या आपण तरी पण जिंकली म्हणा. पण वेगळी गोष्ट, खूप हाल झाले आपले, खूप जवान गेले त्यामध्ये. तर त्यासाठी आपल्याला काय करण्यात आलं की आपण एक स्वतःचं GPS करावंच लागेल, पर्यायच नाही आहे. मग त्यासाठी आपण बनवलं आहे नॅविक काय आहे, तर आपल्याकडे 7 सॅटेलाईट असणार 3 आणि 4च्या कॉम्बिनेशनमध्ये. 3 आणि 4 कॉम्बिनेशन काय आहे ते मला सांगा. आपल्या भारताभोवतीच असणार आहे. आपल्या भारताच्या मला वाटते बाउंड्रीच्या 1,500 किलोमीटरपर्यंतची रेंज असेल. ॲक्युरेसी किती असेल माहिती आहे का? GPSची किती माहिती, मला वाटते अराउंड 100 का 200 मीटरपर्यंत आहे वाटतं, जास्त आहे मला वाटतं. तेवढेच असेल मला वाटतं इंडिया आपल्या USAची GPSची. पण आपलं जी ॲक्युरेसी असेल ते 20 मीटर ॲक्युरेसी असेल. आता त्यामध्ये 2 यूज करू शकतो आपण, एक सिव्हिल यूज आहे आणि एक मिलिटरी यूज आहे. ठीक आहे. सिव्हिल यूजसाठी जास्त ॲक्युरेसी नाही देणार, पण ते चांगलीच देतात. आणि मिलिटरीचा तर विषय सोडून द्या, मला वाटतं 4 का 5 मीटर ॲक्युरेसी आहे.
मिलिटरीची, आणि ह्याची आपले 20 ते 25 मीटर ॲक्युरेसी आहे. तर हे झालं आपलं नॅविकचं. इन शॉर्ट जर सांगायचं झालं, हा पूर्ण इश्यू जर तुम्हाला कळला असेल तर याचे नोट्स बनवा. आणि त्यामध्ये कुठले GSLV आहे, कुठले त्यामध्ये जिओ सिंक्रोनस आहे, जिओ स्टेशनरी आहे, ते मला सांगा. ठीक आहे. 4 आणि 3चं कॉम्बिनेशन केलं आहे. तर त्यामधलं काहीतरी एक खराब झालेलं वाटतं, म्हणून आपण परत एक सोडण्यात आलेलं आहे NVS02. ते आता त्यांनी सक्सेसफुली लॉन्च केलं आणि पोझिशन पण झाली, प्रिसाईज पोझिशनिंग केली पण आहे. L1 L5 आणि S बँड सिग्नल्स ते पाठवत राहणार, म्हणजे एकदम अचूक पोझिशनिंग येते आपल्याकडं. 20 मीटर ॲक्युरेसी म्हणजे कुठं माहिती का, आपली बिल्डिंगच्या हाईटच्या पण कमी, बिल्डिंगच्या हाईटचे पण खूप जास्त असतात, 20 मीटरपेक्षाही जास्त असतात ना बिल्डिंग, त्याच्यापेक्षाही कमी ॲक्युरेसी आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी जमिनीपासून 20 मीटर. हे विचार सोडून द्या. नॅविक हे इंडियाचं इंडिजिनस GPS लाईक नॅव्हिगेशन सिस्टीम आहे. त्यामध्ये GSLV जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल, भारताचं मध्यम प्रक्षेपक आहे, मीडियम लिफ्ट रॉकेट आहे हा. नॅविक ऑपरेशनल 7 सॅटेलाईट कव्हरेज करतो आपला साऊथ एशिया. ठीक आहे, मेजरली तर. 1,500 किलोमीटर का ठेवण्यात आलं आहे कळलं असेल तुम्हाला, चायना आणि असो इथं दिलं आहे का, 20 मीटर ॲक्युरेसी इंडियावरती, 1,500 किलोमीटर बियॉन्ड बॉर्डर्स. आणि बाय द वे, हा जो प्रश्न आहे ना, 1,500 किलोमीटर बियॉन्ड बॉर्डर्स, तो प्रश्न UPSCनं विचारलेला. आय गेस इथं काहीतरी बियॉन्ड दिलेलं का विदिन दिलेलं काहीतरी, फक्त एका शब्दानं तो ऑप्शन चुकीचा होत होता, तिथनं मग उत्तर येत होतं. असं बऱ्यापैकी माहिती असेलच, पण हे बेटर आहे GPSपेक्षा तरी एनी टाईम. नॅशनल AI फ्रेमवर्क, आता इंडियाचं इंडिया AI मिशन चाललेलं आहे, त्यासाठी 10,372 कोटी मंजूर झालेले आहेत 5 वर्षांसाठी. आणि इंडिया AI कम्प्यूट सेंटर आहेत 10,000 प्लस GPU क्लस्टर्स. आता बघा GPU, मला वाटतं ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स आहेत का, हे ते बघायला लागलं आता, जो फुल फॉर्म काय आहे GPUचा. तर GPU शिवाय ते सुपर जे आहेत कम्प्युटर वगैरे, जे पण जे सुपर कम्प्युटर्स म्हणतात त्याला, तर ते चालणारच नाही. GPU हे पूर्ण म्हणजे त्यांचं म्हणतात मदरबोर्डचं एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. जे रॅम असतात ना, तसा टाईपमध्ये हा प्रकार आहे. किती फास्ट असेल, जेवढे चांगले GPUs असतील. आणि आपलं आता चाललं आहे स्वतःचं युनिट्स उघडायचे, दुसऱ्याकडनं आपल्याला घेतलेत, परमिशन घेतली बाबा आमच्याकडे पण उघडा, म्हणजे आपल्याला जे वॉर वगैरे लाईक सिच्युएशन येते आहे, आणि सेमीकंडक्टरचं तुटवडा होणार आहे पुढे जाऊन, कारण की वॉर वगैरे, तायवान वगैरे बघू शकता आता आपल्या जास्त आय गेस जे मार्केट्स आहे, स्टॉक मार्केट्स, त्याच्यातमध्ये आपलं 6वा का 7वं स्थानावर गेलो आहे आपण आत्ता. ही जूनची बातमी आहे, मी जूनमध्ये आहे आत्ता. तर हे आपण इथं रेकॉर्ड करतो आता 15 तारखेला. ठीक आहे, 15 काय आज 15 जूनला, पण ठीक आहे. असं टोटल आउटले किती दिला आहे, अच्छा हां सॉरी, AI कोश जे आहे नॅशनल रिपॉझिटरी डेटा सेट्स अँड टूल्स, म्हणजे भंडार आहे हा. AI कोश काय आहे, कोश म्हणजे काय, डाटा सेट आणि जे टूल्स आहे त्याचा भंडार आहे, राष्ट्रीय भंडारा असणार आहे. आणि हे इम्प्लिमेंट कोण करते, इंडिया AI मिशन. तर इंडिया AI मिशन कोण करते, मिनिस्ट्री ऑफ IT, म्हणजे कोण, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणू शकता, किंवा मेटी म्हणू शकता, कसे म्हणू शकता. इम्प्लिमेंट करते इंडियाचं AI मिशन. AI स्टार्टअप फायनान्शिंग फॅसिलिटी स्टार्टअपसाठी किती आहे, 2,000 करोड आहे फॅसिलिटी, 2,000 करोड पण प्रोव्हाइड करू शकतो. गोल किती आहे, 400 डिस्ट्रिक्ट लेवल AI इन्क्युबेशन सेंटर बनवण्याचं आहे. अजून डिटेलमध्ये जाऊ शकता यामध्ये, कारण की खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे. पर्यावरण आणि काय आहे, परिस्थितिकी, ओहो इकोलॉजीला असलं भयानक नाव आहे. असं आता कुनो नॅशनल पार्कमध्ये चीता रिइंट्रोडक्शन अपडेट काय आहे. आता बघा, चीता एक्स्टिंक्ट झालेले, एक्स्टिंक्ट म्हणजे काय, नामोनिशान नाही आहे आपल्या इंडियामध्ये. ठीक आहे. आणि फूड चेनमध्ये खूप इम्पॉर्टंट योगदान असतं, जे टॉपचे प्रिडेटर असतात, जसं की लायन, टायगर, त्याला मला वाटतं कीस्टोन स्पीसीज म्हणतात. कीस्टोन म्हणजे काय, त्यांच्याशिवाय ते, आता जर हे जर नसतील तर हरण्याचं पॉप्युलेशन जे भयानक ऑर्डर, त्यांना कंट्रोल करण्यासाठी मग हे लायन आणि टायगरचं इम्पॉर्टंट योगदान असतं, प्लस बिबट्या वगैरेचे सगळे झाले, चिता वगैरे सगळेच येतात. मग जे हरण म्हणा, गोट म्हणा, त्यांना मग कंट्रोल करण्यासाठी मग हे असतात. मग फूड चेनमध्ये जर हेच गायब झाले तर यांचं जे पॉप्युलेशन आहे ते खूप वाढतं, म्हणून हे खूप गरजेचं. म्हणून आपण रिइंट्रोड्यूस करण्यात आलेले 20 चिता आणलेले आपण नमिबिया आणि साऊथ आफ्रिकापासून. ठीक आहे, फेज वाईजेस आपण मध्ये सप्टेंबर ते फेबमध्ये मला वाटतं हे आणलेले. आणि फर्स्ट चिताचे बछडे झालेत, पिल्लू जन्मलेत 2024मध्ये. आणि हे हिस्टॉरिक माइलस्टोन आहे, म्हणजे हे त्यांना सेफर वाटायला लागलं, म्हणूनच ते आपलं जे एशियाटिक, आता बघा यामध्ये पण 2 प्रकार आहेत, एक एशियाटिक असतात आणि एक आफ्रिकन आहेत. ठीक आहे, चितामध्ये पण. तर आपलं जे एक्सटेंट कुठलं झालेलं, एशियाटिक चिता झालेलं. ठीक आहे, आफ्रिकाचं चिता कसं होईल आपल्या इंडियामध्ये, तर तसं आहे ते काम. सेकंड साईट आता, म्हणून इथं रिइंट्रोड्यूस करणार आहे कुनो नॅशनल पार्क. कुनो नॅशनल पार्क कुठं आहे, MP.
का UP? मला सांगा. मला 2 देतो. दिलं आहे का इथं? गांधी सागर सँक्च्युरी MP मध्ये प्रिपेअर करण्यात आलेलं आहे दुसरे ठिकाण हे. आणि चीता आहे ते एक्सटेंड कधी झालेला 52मध्ये. आणि याला देखरेख कोण करते, कुठली मिनिस्ट्री किंवा अथॉरिटी कुठली करते? नॅशनल टायगर कन्झर्वेशन. आता म्हणाल की टायगर आणि चीताचा काय संबंध आहे? टॉप प्रेडेटर आहे, जसं म्हटलं टॉप प्रेडेटर आहे. टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी हे प्रोजेक्ट बघते. क्लिअर? एसिटिक चीता वॉज द ओरिजिनल इंडियन स्पीसीज. आफ्रिकन चीता आर डिफरंट सब स्पीसीज. ठीक आहे. असं आता इंडियाचं NDC काय असते? नॅशनली डिटरमाइंड कंट्रीब्युशन. आता हे काय प्रकार आहे? 2030 प्रोग्रेस ग्रीन टार्गेट्स. आता आपली प्रगती किती झाली आहे यामध्ये? NDCबद्दल येऊ आपण, लास्टला बोलतो मी याच्याबद्दल. भारताने ऑलरेडी अचीव्ह केले 50% रिन्युएबल एनर्जी इन इन्स्टॉल कॅपॅसिटी अहेड ऑफ 2030चं टार्गेट. ठीक आहे. आपण पहिलेच टार्गेट अचीव्ह केले. आपण 2030मध्ये ठेवलेलं, आता 26मध्येच करण्यात आलं आपलं. टोटल किती इन्स्टॉल केलं आपण रिन्युएबल कॅपॅसिटी? तर 200 गीगावॅट झालं आपलं. ओलांडले, त्याच्यापेक्षा वरती गेले. जर पाहायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं काय आहे? सोलर 90 गीगावॅट झाले, विंड्स 47 आणि बाकीचे सगळे हे पण उरलेले असतील किती? 137 झाली इथंच. बाकीचे जे उरले तर हायड्रो आणि बायोमध्ये येतात. ते सगळ्यात जास्त कोणाचं आहे? तर सोलर आहे, मग विंड आहे. आता नेट झिरो जे आहे आपलं लक्ष्य 2070मध्ये आपलं लक्ष PM मोदींनी COP26मध्ये घोषणा केली की बाबा आम्ही 2070मध्ये नेट झिरो करू. नेट झिरो म्हणजे काय? जेवढं आम्ही इमिट करतो तेवढं आम्ही हे ऊर्जा करू, म्हणजे झिरो कॉस्टवर येईल आपण, म्हणजे पोल्युशन नाही करणार. आणि PM कुसुम योजना आहेत जे आहे ते सोलरायझेशन ऑफ 35 लाख ॲग्रिकल्चर पंप कुठले आहेत? हे सोलरवाले. तर कुठली योजना आहे यामध्ये? PM कुसुम. ठीक आहे. PM कुसुम लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चर पंपसाठी आहे सोलर. हे पण UPSCने प्रश्न विचारलेला, तर हा पण इथं येण्याचे चान्सेस जास्त आहे MPSCमध्ये. ग्रीन हायड्रोजन मिशन 5 MMT प्रोडक्शन केलं आहे आपण 2030पर्यंत. ठीक आहे. हायड्रोजन खूप इम्पॉर्टंट आहे. आता हायड्रोजनचं बाय प्रोडक्ट काय येतं माहिती आहे? पाणी. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे हायड्रोजन मिशन, आता हायड्रोजन गाड्या येतात ना, त्यांचा एक्झॉस्ट काय येतो माहिती? पाणी येतो. चांगली गोष्ट. आता येऊया मेन मुद्द्याकडे, जे GDC आहे आपलं. NDC काय आहे? काय वाटतं NDC काय असेल? नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. बघा, पहिले झालेलं पॅरिसमध्ये किती होतं मला सांगा पॅरिसचं? तर त्यामध्ये एक निर्णय करण्यात आलेला की प्रत्येक जो नेशन असेल तर तो स्वतःचे टार्गेट लिहिणार आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. तर भारताने पण सांगितलं की आम्ही पण NDC करू. NDC काय? नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. आम्ही किती डिटरमाइंड करतो ते कॉन्ट्रीब्यूट किती करणार आम्ही त्यामध्ये. तर हे सगळे आपण PM मोदी यांनी COP26मध्ये घोषणा केलेली की आम्ही 2070मध्ये नेट झिरो करू, 2030मध्ये आम्हाला 50% रिन्युएबल एनर्जी सोर्स करायचं आहे. अजून 2030मध्ये अजून 2-3 टार्गेट होते, नेट झिरो. 2070मध्ये एक होतं की नेट झिरो करायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला रिन्युएबल एवढं आणायचं आहे, बाकी गोष्टी असं आणायचं आहे. तर 5, मला वाटतं पंचरत्न काहीतरी आपण 5 टार्गेट्स दिलेले आपण. तर ते मला सांगा. तर हे नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन काय? आम्ही स्वतः टार्गेट देतो, आम्ही स्वतःलाच की आम्ही एवढं करणार आहोत. ठीक आहे. आता येऊया क्रीडाकडे. क्रीडामध्ये काय आहे? चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या भारतानं जिंकल्या 2025ची. ठीक आहे. इंडिया वॉन चॅम्पियन्स ट्रॉफी अंडर रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये. आता पाकिस्तानने होस्ट केलेलं हायब्रिड मॉडेल यूज केलेलं इंडिया पाक मॅचेस UAEमध्ये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होते? जसप्रीत बुमराह. बुमराह. ठीक आहे. खतरनाक गोलंदाज. त्यानंतर फायनल कोणाकोणात झाला? इंडिया वर्सेस न्यूझीलंड झाला. दुबईत खेळला गेला हा. आणि विराट कोहली, मला वाटतं संजू सॅमसननं जी कामगिरी दाखवली आहे यामध्ये अविश्वसनीय आहे. सेमीज आणि फायनलमध्ये जी कामगिरी दाखवली आहे बॉस, यांच्यासारखं मला नाही वाटत. त्यांच्यामुळे मला तर वाटतं सेमी आणि हे तर ठीक आहे, चांगले प्लेयर्स आहेत, पण यांनी जो स्कोअर ठेवला वरती त्यामुळे आपण जिंकलो आहे. असो, विराट कोहलीने पण 50वी सेंचुरी झाली त्यांची, हिस्टॉरिक माइलस्टोन झालं आहे. इंडियाचं प्रिव्हियस कधी चॅम्पियन्स ट्रॉफीचे टायटल आहे? 2002मध्ये आपण शेअर केलेलं. कोणामध्ये केलेलं मला सांगा? आणि 2013मध्ये आपण दौणी थाला रिझननी केलेलं आपण. ठीक आहे. जे त्यांनी, मला वाटतं बालाजीला जाऊन त्यांनी टक्कल केलेलं. मग टक्कलचं आणि प्लस ते फोटो पण आहे बघा ट्रॉफीचं, माहिती असेल तर सांगा मला. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी कुणाचा इव्हेंट आहे? ICC इव्हेंट आहे का वर्ल्ड कप इव्हेंट आहे? ICC वर्ल्ड कप आहे. कशामध्ये येतो? ICC इव्हेंट आहे हा. ठीक आहे, वर्ल्ड कप नाही आहे. आणि हे लास्ट कधी करण्यात आलेला? 2017मध्ये, जो की पाकिस्तानमध्ये जिंकण्यात आलेला
बहुत बुरी तरह खेलते थे, वो अलग बात आहे 8 वर्षाच्या गॅपमुळे नंतर. असं खेलो इंडिया विंटर गेम्स 2025चं होस्ट करण्यात आलं गुलमर्ग, जम्मू अँड काश्मीरमध्ये. आईस हॉकी, स्कीइंग, स्नोबोर्ड, आईस स्केटिंग हे 4 स्पोर्ट्स खेळले जातात. हा खूप इम्पॉर्टंट आहे, हे माहितीच नसणार कोणाला. खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये कुठले गेम्स असतात. विंटर म्हटल्यावर ठीक आहे, आईस हॉकी येईल, स्कीइंग पण येऊ शकतं, स्नोबोर्ड काय असते नवा प्रकार, आईस स्केटिंग. आता इथं तर ठीक आहे, पण इथं पुढं जर काही दुसरं आईससोबत दुसरं काही ऑप्शन लावले मग कामच झालं तुमचं, है ना. सगळं म्हणतील आईस आईस आहे, जिकडं आईस दिसतं तिथं मारायचं नाही, तेवढं सोपं नाही करणार ते, तेवढे पण एडे नाही तरी बनवणार आहे. ठीक आहे. असं ओव्हरऑल विनर्स कोण आहे, जम्मू काश्मीर होम ग्राउंड ॲडव्हान्टेज भेटला त्यांना, म्हणून ते जास्त करून ओव्हरऑल विनर्समध्ये येतात. साई कोण आहे, साई बाबा नाही आहेत. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, जम्मू काश्मीर सरकार आयोजक करतं हे. आणि हिमालयन नॅशन्सला इन्व्हाइट दिलं, तिथं इंटरनॅशनल पार्टिसिपेशन पण सहभाग होतो यामध्ये. खेलो इंडिया प्रोग्राम लॉन्च केला गेला 2018मध्ये मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्समधनं. क्लिअर. पुरस्कार व नियुक्त्या. सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम मल्याळममधनं दुसऱ्यांदा केरळा पुरस्कार त्यांना भेटण्यात आला आहे. रणवीर सिंगला रॉकी और राणी की प्रेम कहाणी, मी बघितलं नाही पिक्चर, पण ठीक आहे म्हणतात, ॲक्टिंग ठीकठाक केली. मला वाटतं धुरंधरला भेटायला पाहिजे याला नॅशनल अवॉर्ड, पण ठीक आहे, याला पण भेटल्यात. बेस्ट ॲक्ट्रेस आलिया भट्ट, त्याच फिल्म म्हणजे कुठलीच फिल्म नव्हती म्हणून त्यांना देण्यात आलं आहे. सेम फिल्म भेटली त्यांना. हिस्टॉरिक पेअर विन झालं हे. मला वाटतं असं पहिल्यांदाच झालं की एका हिरो आणि हिरोईनला सेम पिक्चरमधले नॅशनल अवॉर्ड्स भेटले. आय थिंक सो. हिस्टॉरिक पेअर विन म्हणजे त्याच चित्रपटात बघायला लागलं, याच्यावर रिसर्च करा थोडंसं. बेस्ट डायरेक्टर आहे ते करण जोहर, हे पहिल्यांदा यांना भेटलं आहे नॅशनल अवॉर्ड, तर यांच्याबद्दल पण थोडीशी माहिती असायला पाहिजे. बेस्ट मराठी फिल्म वाळवी अनाऊन्स केल्यात. महाराष्ट्राचं प्राईड, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्रासाठी हे अभिमानाची गोष्ट आहे. वाळवीला भेटला बेस्ट मराठी चित्रपट. 74th होते अवॉर्ड्स, हे प्रेझेंट केले कुणी, प्रेसिडेंट यांनी, द्रौपदी मुर्मू. नॅशनल फिल्म अवॉर्ड्स हे कोणी देतात येतं, तर डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल DFF आणि मिनिस्ट्री ऑफ INB इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग हे करतात. बाफ्टा किंवा आयफा नाही करत, लक्षात ठेवा. नॅशनल फिल्म अवॉर्ड्स कोण करतं आयोजित, पहिले तर DFF आणि मिनिस्ट्री कुठली, INB इंटेलिजन्स ब्युरो, असं लक्षात ठेवा. ते नाही आहे, इंटेलिजन्स ब्युरो हे काम करायला लागल्यावर मग कोण करणार. की अपॉइंटमेंट्स कोण झाले फेब्रुवारी 2026मध्ये, तर RBIचे गव्हर्नर नवीन नियुक्त करण्यात आलेले आहेत, जे की आहे कोण, संजय मल्होत्रा. आठवते का, नाही, ठीक आहे. अर्जुन राम मेघवाल हे नवीन लॉ मिनिस्टर झालेत इंडियाचे. श्रेया घोषाल जे युनेस्को गुडविल अँबॅसिडर राहिलेत इंडियापासून, ठीक आहे, गुडविल, पॉझिटिव्ह वाईब्स. नलिन प्रभात हे नवीन डायरेक्टर जनरल झालेत CRPFचे. जी किशन रेड्डी नवीन होम अँड टुरिझम मिनिस्टर झालेत. मार्ता कोल्झिक नवीन WHO डायरेक्टर जनरल झालेले आहेत. संजय मल्होत्रा यांनी सक्सेड केले कुणाला, शक्तिकांत दास यांना. 6 वर्ष हे राहिलेले, एंड केलं त्यांनी 2025च्या डिसेंबरमध्ये. आणि की RBI क्वेश्चन्स एक्सपेक्टेड इन MPSC. अपॉइंटमेंटवरती येतातच. इंटरनॅशनल अफेअर्स कसे आहेत बघू. इंडिया UAE ट्रेड पार्टनरशिप एक्सपान्शन झाले, वाढ करण्यात आली आहे इंडिया UAEची. इंडिया UAE PM मोदी यांनी व्हिजिट केली UAEला. 15 MOU साईन केलेत वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये. सिपा जे आहे फुल्ली ऑपरेशनल करण्यात, सेपा, सेका आणि काही EU अजून काय असतंय ते सगळ्यांचं मला मिनिंग पाहिजे, किंवा तुम्ही शोधून ठेवा, तुमच्या नोट्समध्ये लिहा. खूप इम्पॉर्टंट आहे, यामध्ये खूप कन्फ्युजन होतो. पहिले FTA होतो, मग अजून काय होतं, मग सेका होतो, मग सेपा होतो, अजून काहीतरी होतं स्टार्टिंगला, ते होतं, ठीक आहे. UPI UAE पेमेंट नेटवर्क एक्सपांड केलं. रुपे वायडर एक्सेप्टन्स करण्यात आलेली आहे. रुपेला आपण, रुपे जे आहे माहिती आहे, रुपे काय आहे सांगा मला. UAE भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. ऊर्जा सहकार्यामध्ये एडनॉक अबुधाबी नॅशनल एनर्जी कंपनी आहे ही, तर त्यांचा सहयोग भेटण्यात येणार आहे एनर्जी इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि इंडियन डायस्पोरा UAEमध्ये किती 35 लाख आहे, लार्जेस्ट आहे आपली, ठीक आहे. आणि सेपा जे आहे UAE साईन केले आपण फेब्रुवारी 2022 फोर्समध्ये आलं मे 2022मध्ये. आणि इंडिया UAEचं ट्रेड जर बघायला गेलं तर 40% वाढलेला आहे जेव्हा आपण सेपा लागू करण्यात आलेला आहे. सेपा काय आहे, इकॉनॉमिक पार्टनरशिपच असते ही. ॲग्रीमेंट करण्यात येतो की बाबा आम्ही एवढे गुड्स करणं, आपण जास्तीत जास्त आपल्यामध्ये जास्त टॅक्सेस नको लावायला आणि चांगलं आपलं ट्रेड होऊन जाते, टेन्शन नाही, आपण दोघं भाई आहे ना. आता रशिया युक्रेन सीजफायर एफर्ट्स करण्यात येत आहे. ट्रम्प मिडिएशन करतात ते, म्हणजे असं म्हणतात ते, रशिया येतं आहे, युक्रेन येतं आहे, USA म्हणतं आहे मी तुमच्या दोघांमध्ये संमती करणार, मिडलमॅन बनणार, मिडिएटर बनणार.
हेच आग लावायचं काम करते आणि मग म्हणते मी करतो थंड करायला. आग लावायची आणि मग थंड विझवायची. आणि त्यांना वाटतं हे दोघांचं हे ऐकतील, मेजरली हा ऐकल त्यांचं, झालं मग काम. आणि मग लगेच आपलं काय ते ट्रम्प तात्या म्हणतील मला आता पीसमध्ये मला प्राईज द्या. युरोपियन नेशन्स एक्सप्रेस कन्सर्न्स ओव्हर युनिलॅटरल US नेगोशिएशन्स. ऑब्वियस आहे ना, युरोपियन नेशन्स म्हणतात की बाई USA कशी काही यायला लागले, चिंता व्यक्त केली बाबा हे काय चाललंय. पुतिन ट्रम्प फोन कॉन्टॅक्ट झाला, फर्स्ट डायरेक्ट टॉक झाला 3 वर्षानंतर. नॅटो मेंबरशिप क्वेश्चन्स रिमेन्स ऑब्स्टिकल टू सीज फायर. इंडिपेंडेंट न्यूट्रल स्टन्स कॉल्ड फॉर डायलॉग अँड डिप्लोमसी. आम्ही म्हटलं भाई तुम्ही डायलॉग करा, डिप्लोमसी करा, वॉर नका करू. आणि आपण त्यांच्या अगेन्स्ट पण वोट नाही केला UN रेझोल्युशनमध्ये, की आपलं इनडायरेक्टली तर हेच आहे भाऊ, जुना मित्र तर खरा मित्र असतो तो. बरोबर आहे. इंडियाने कन्सिस्टंटली ॲब्स्टेंड केलं UN रेझोल्युशन्सला. युक्रेन सिन्स स्ट्रॅटेजिक ऑटोमॅटिक पॉलिसी. ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे, बऱ्यापैकी झालेले आहेत आपले. तर हे इम्पॉर्टंट डेज आहे. वेटलँड डे कधी साजरा करतो, जागतिक कर्करोग, पल्सेस डे, डे अगेन्स्ट FM म्हणजे काय विरोधी दिवस, जननांग विकृती, मग नॅशनल प्रोडक्टिव्हिटी डे, व्हॅलेंटाईन्स डे, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज. व्हॅलेंटाईन्स डे जाऊ दे, हे लक्षात ठेवण्यासाठी ठेवलं आहे. नॅशनल सायन्स डे, CV रमन डिस्कवरी रमन इफेक्ट 1928 फेब्रुवारी 28. रेअर डिझीज डे, लास्ट डे ऑफ फेब, हा इम्पॉर्टंट आहे रेअर डिझीज डे. सेंट्रल एक्साइज डे ठीक आहे. सोशल जस्टिस ठीक आहे. वर्ल्ड रेडिओ डे इम्पॉर्टंट आहे, युनेस्को 2012 करण्यात चालू केलेला. वर्ल्ड पल्सेस डे, FIO. त्यानंतर हे रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. आणि बऱ्यापैकी तुम्हाला जर आवडलं असेल लेक्चर तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ह्याची जी PDF आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, चला मग थँक्यू. जय महाराष्ट्र, जय हिंद.